शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 म्हणजेच टेट 3.0 या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि भावी शिक्षकांचं महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मे जून महिन्यामध्ये होत असलेल्या या परीक्षेची तयारी तुम्ही सर्वजण करत आहात आणि त्याचाच एक भाग म्हणून काही अवघड प्रश्नांवर आधारित यापूर्वी IBPSने विचारलेले आणि त्यासारखे पुन्हा येणारे प्रश्न आपण या मालिकेमध्ये घेत आहोत. हा तास क्रमांक 6. यामध्ये आपण गणितामधील काळ काम वेगावर आधारित जे काही प्रश्न येतात त्यातला एक प्रश्न विचारात घेणार आहोत. त्यासाठी आवश्यक असणारे सूत्र या ठिकाणी उजव्या बाजूला ऑलरेडी लिहून दिलेली आहेत. साधं सूत्र आहे पहा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. हे जर सूत्र पाठ असेल तर बाकी मग सहजपणे उत्तर काढता येणारे, काही अडचण येत नाही. चला बघूया मग प्रश्न काय आहे. प्रश्न याप्रमाणे आहे. एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात. तर तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल. आता इथं गडबड अशी होते, तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल. ठीक आहे, उत्तर काढल्यानंतर चुकतं काय ते मी उत्तर काढल्यानंतर सांगतो. इंग्रजीमध्ये तोच प्रश्न सांगितलेला आहे. ए कार विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर takes 8.5 hours to travel some distance. What should be the increase in the speed? Increase म्हणजे झालेली वाढ. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? 7.5 तासात अंतर कापण्यासाठी त्या कारचा सरासरी वेग किती किलोमीटर प्रति तासाने वाढवावा लागेल. ठीक आहे, उत्तर आपल्याला काढायचं आहे. अगदी साधं सूत्र आपण वापरणार आहोत. उत्तर काढण्यासाठी जागा आवश्यक आहे म्हणून एवढंच उदाहरण मी समोर ठेवलेलं आहे. म्हणजे इथं आपण आता जर विचार करायचं म्हणलं तर आपला जो मूळचा वेग आहे मूळचा त्या कारचा वेग आहे तो 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि लागलेला जो मूळचा वेळ आहे तो आहे 8.5 तास. आणि यावरून जर तुम्ही ते सूत्र वापरलं, कोणतं सूत्र? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. हे सूत्र वरती दिलं होतं पहा, मी इथे हे सूत्र दिलं होतं. डिस्टन्स इथं लिहून दिलं होतं ते. डिस्टन्स इज इक्वल टू D, दॅट इज इक्वल टू S मल्टिप्लाइड बाय T. S इज स्पीड अँड T इज द टाईम. तेच आपण इथं वापरतोय. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर या ठिकाणी वेग होता 60 आणि वेळ होता 8.5 तास. एवढं आहे ते अंतर आणि हे अंतर येणार आहे किलोमीटरमध्ये. हा गुणाकार करत बसायचं नाही. बघू आपण नंतर त्याचा उपयोग आपल्याला काहीतरी पुढं करता येईल. याला आपण 1 नंबरने देऊन ठेवूयात. आता काय करायचं, तेच अंतर, आता अंतर तर बदललेलं नाही, तेच अंतर आहे. किती तासात कापायचं आहे म्हणजे आता आपला पहिला भाग या ठिकाणी संपला. नवीन भागाप्रमाणे नवीन वेळ दिलेली आहे 7.5 तास आणि आता विचारलेला आहे नवीन वेग. आपण तो अगोदर काढून घेऊया कारण अंतर तेच आहे. मग पुन्हा आपण सूत्र वापरणार. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर आपलं मगाशी आलं होतं 60 गुणिले 8.5 आणि आता भागिले परत किती करायचं आहे? 7.5 करायचं. आता अशा प्रकारचे भागाकार करत असताना थोडीशी गडबड काय होते आणि चुकतं कुठं ते सांगतोय मी. उजव्या बाजूला इकडं आपल्याकडे जागा शिल्लक आहे, उजवीकडं आपण लिहूयात. वेग बरोबर 60. हे जे 8.5 आहे ना ते मी थोडंसं भागिले 2च्या रूपात लिहितो. म्हणजे काय होईल? 8.5
म्हणजे 17च्या निम्म आणि 7.5 म्हणजे 15च्या निम्म. कारण 7.5ने भाग लावणं हे आता तुम्ही ते दिडकी निमकी पावकी ते काय पाठ केलेलं नाही, त्यामुळे सोपा मार्ग मी आपला धरलेला आहे. त्यामुळं 60 गुणिले 17/2 आणि हे जे छेदामध्ये होतं 15/2 ते इथं उलट होणार आहे 2/15. त्यापैकी ह्या 2ला 2 तर हे कॅन्सलच झाले. 15 1 15, 15चा पाढा तुमचा नक्कीच पाठ आहे. आता किती आला मग वेग? जर तुम्ही हा गुणाकार केला तर वेग येणार आहे 68 किलोमीटर प्रति तास. आता गंमत काय होते की त्यांनी उदाहरण दिलं, आपण ते सोडवलं, आपण पेपर सोडवत असतो की त्या स्क्रीनवर आपलं लक्ष असतं, आपली फार गडबड झालेली असते, पुढची अजून काही उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण वेग 68 किलोमीटर प्रति तास उत्तर आलं की फार आनंदाने हुरळून जातो. आणि प्रश्नाकडे पहा, प्रश्नामध्ये मुद्दाम त्यांनी पहिला पर्याय दिलेला आहे 68. आहे की नाही गंमत? आणि त्यामुळं बहुतांश विद्यार्थी मग 68 आलं की इथं 1 नंबरचा गोल काळा करतात आणि त्यांचा मार्क जातो. चुकतं. तुम्ही म्हणाल काय चुकलंय? पलीकडं तर आपलं उत्तर आलं होतं की 68च. बघा की इथं 68 उत्तर आलेलं आहे आणि मग इथं तर तुम्ही चुकीचं म्हणताय. असं कसं काय? हे कळण्यासाठी पुन्हा एकदा प्रश्नाकडे जाऊन पहा. कारचा सरासरी तासी वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल असं म्हटलेलं आहे. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड? इन्क्रीज काढायचं जर असला आपल्याला, म्हणजे वेगामध्ये होणारी वाढ जर काढायची असली तर ओरिजिनल वेग किती होता? 68. सॉरी, नवीन आलेला वेग किती होता? 68 आणि पूर्वीचा वेग किती होता? 60. मग या दोघांची किती आली वजाबाकी? तर ती आलेली आहे 8. आणि आता तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे इथं पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे 8. हे बरोबर आहे. म्हणजे चौथ्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. बऱ्याच वेळेला पहिलं जे उत्तर दिलेलं आहे ते अशा प्रकारे मुद्दाम फसवं असतं. आपण आपल्या टेन्शनमध्ये असतो, गडबडीमध्ये असतो. अशी गडबड होऊन द्यायची नाही. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की काही उत्तरं सुरुवातीला दिलेली आपल्याला लगेच बरोबर वाटतात. 68 हे बरोबर आहे, मी नाही म्हणत नाही, परंतु त्यात कितीनं वाढवावं लागेल असा प्रश्न आहे. म्हणून 8 हे उत्तर अचूक आहे. 8ने वेग वाढवला तर 60चा तो जो वेग आहे तो 68 होणार आहे. या पद्धतीने आपण समजावून सांगतो, उदाहरणं घेतो आणि अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज, अनेक प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. ते तुम्हाला अनेक प्रश्न या प्रकारचे सापडणार आहेत. प्रश्न आवडला असला, स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारे सगळे प्रश्न तुम्हाला मिळत जातील. त्याबरोबरच ज्या दिवशी पेपर व्हायला सुरुवात होईल त्यातले काही आलेले प्रश्न, विद्यार्थ्यांच्या परीक्षार्थ्यांच्या स्मृतीवर आधारित प्रश्न, बेस्ड ऑन द मेमरी ऑफ द स्टुडंट्स, असे काही प्रश्न आपण त्या दिवशी घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मिळेल, नोटिफिकेशन मिळेल. म्हणून सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करणं आवश्यक आहे. अभ्यास चालूच ठेवा आणि तुम्हाला पडलेले प्रश्न माझ्या मोबाईल नंबरवरती पाठवून द्या, ते सुद्धा तुम्हाला सोडवून दिले जातील. धन्यवाद.